राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष. भूमिका जरी एक असल्या तरी दोन स्वतंत्र पक्ष बंधू एकत्र येण्यासंदर्भामध्ये भूमिका जाहीर करण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखांचा. संजय राऊतांचं सूचक विधान. गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी. मेळाव्यामध्ये शिंदे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष. शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगेंच्या सरकारकडे 8 मागण्या. संपूर्ण कर्जमाफी द्या आणि शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी. दिवाळीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा. आमचं गुलामीचं गॅझेट मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का. आमच्या लेकरांना थेट गुलाम बोललं गेलं. नाव न घेता जरांगेंनी पंकजा मुंडेंना सुनावलं. छगन भुजबळ बावचळलेत. म्हशीसारखं थोडे दिवस पाण्यामध्ये बांधायचं. मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्ला बोल. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पंकजा मुंडे संतापल्या. भगवानगडाचा दसरा माझ्याकडून हिरावून घेतला म्हणत पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर आक्रमक. खोटी कामं करू नका आणि गुंडांना पोसू नका. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही कान पिचक्या. ओबीसींचं आरक्षण काढून दुसऱ्याला देऊ नका. या ताटातलं त्या ताटात करू नका. तुम्ही कुणाला फसवताय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंचं मोठं विधान. माध्यमांनी माझी मीडिया ट्रायल केली. मात्र अडचणीच्या काळात बहिणीनं आधार दिला. काहीही न करता मी शिक्षा भोगतोय. धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत. पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो. संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड सध्या जेलमध्ये. मात्र मेळाव्यामध्ये कराडचे फोटो झळकल्यानं चर्चांना उधाण. नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दसरा म्हटलं म्हणजे राजकीय मेळावे आले आणि अर्थात दसरा आणि राजकीय मेळाव्यांचं हे एक अतूट आणि घट्ट नातं आहे. आज थेट न्यूज 18 लोकमत आपल्याला शिवाजी पार्कातनं सगळ्या राजकीय मेळाव्यांच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. मी, माझे सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार आणि त्याचबरोबर आमचा सगळा PCR क्रू या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की गेल्या काही कालावधीमध्ये शिवसेनेच्या बाबतीत एका शिवसेनेची 2 चक्र झाली आणि दोन्ही ठिकाणी वेगवेगळे राजकीय मेळावे होताना दिसत आहेत. एकीकडे आज शिवाजी पार्कामध्ये आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे दिसणाऱ्या या व्यासपीठावरनं विचार ठाकरेंचा, आवाज ठाकरेंचाच असंच म्हणत आज उद्धव ठाकरे असतील आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे असतील यांचा आवाज इथून घुमणार आहे. तर नेस्कोमधनं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आवाज जो आहे तो घुमताना आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे मंडळी, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दोन्ही नेते काय बोलतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मराठवाड्यातला दुष्काळ, त्यासाठी द्यावी लागणारी मदत या विषयाला घेऊन वक्तव्य होताना दिसत आहेत, राजकारण होताना दिसतंय. यावरनं देखील दोन्ही व्यासपीठावरनं दोन्ही महत्त्वाचे नेते आज नेमकं काय बोलतायत याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, पण असं म्हणत असताना बऱ्याच अशा घडामोडी आहेत ज्यावरनं आज भाष्य होण्याची दाट शक्यता आहे. मी विनंती करेल, हे पाठीमागचं माझं व्यासपीठ दाखवावं, ज्या ठिकाणावरनं आज विचार ठाकरेंचा आवाज ठाकरेंचाच असं म्हणत जे आहे नेत्यांचा आवाज घुमेल. पण सगळ्यात मोठी उत्सुकता काय मंडळी? उत्सुकता आहे की या व्यासपीठावरती आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसणार का, दोघं आज ते बोलणार का, आणि दोघं जर आज इथे बोलतायत तर त्या दोघांची युती जी आहे ती निश्चित समजल्या जाऊ शकते. त्यामुळे बघूयात, मराठीचा मुद्दा आहे, मुंबई महापालिकेचा मुद्दा आहे, मराठवाड्यातला पूरस्थितीचा मुद्दा आहे, असे वेगवेगळे मुद्दे ज्यावरनं दोन्ही व्यासपीठावरती भाष्य होताना दिसेल.
चला थेट जाऊयात नेस्कोमध्ये. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, नेस्कोमधला काय माहोल आहे? शिवाजी पार्कमध्ये तर हळूहळू आता राज्यातनं शिवसैनिक पोहोचतात, तिथं काय बघायला मिळतं? सुमित देखील आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. सुमितकडे देखील आपण जाणार आहोत, पण सुरुवातीला प्रणालीकडे जातोय. धन्यवाद विशाल. आपण जर बघितलं तर शिवतीर्थाच्या बाहेरचं चित्र असं आहे की आत्ता हा संपूर्ण परिसर सुरक्षेच्या कारणास्तव रिकामा करण्यात आलेला आहे. संपूर्ण या परिसरामधल्या ज्या काही गाड्या होत्या त्या काढून टाकण्यात आलेल्या आहे आणि आता केवळ दिसत आहेत ते शिवसैनिक, बरेचसे शिवसैनिक जे आहेत त्या शिवतीर्थाच्या बाहेर जमताना आपल्याला बघायला मिळाले. सकाळच्या सत्रामध्ये विशेषतः दसऱ्याची पूजा झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी यांनी बाहेर येऊन जे उपस्थित, दरवेळेला खरं तर मनसैनिक मोठ्या संख्येने येत असतात, त्यामुळे आज आलेल्या मनसैनिकांबरोबर जे शिवसैनिक सुद्धा सकाळी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेत त्यांचं सुद्धा तोंड गोड करण्याचं काम आज राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. त्यांच्या घरी शस्त्रपूजन झाल्यानंतर सुद्धा जी मिठाई वाटण्यात आली ती मिठाई सगळ्याच शिवसैनिकांना उपस्थित असलेल्या आणि मनसैनिकांना देण्यात आली. एकूण उत्सुकता आहे ती, कारण गेल्या काही महिन्यांमध्ये आपण जर बघितलं तर विशेषतः मार्च महिन्यापासून जेव्हापासून मराठीचा मुद्दा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढे घेतला आणि त्याला साथ दिली ती उद्धव ठाकरेंनी आणि मराठीच्या मुद्द्यावर मला पुढे यायला किंवा सगळे वाद विसरायला काही हरकत नाही असं जेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं, तेव्हा त्यांनी जी साथ घातली त्या साधेला उद्धव ठाकरे यांनी ओ दिली आणि त्यानंतर आपण बघितलं की दोन्ही भाऊ अनेक वेळेला आपल्याला एकत्रित येताना दिसले. काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं तर उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले होते. मावशीची भेट घेण्यासाठी ते आले होते असं सांगितलं जरी जात. ते रेखांकन केलेलं आहे त्याप्रमाणे कार्यक्रम होईल. हा दसरा केलेला आहे की दसरा मेळावा विचारांचा जो आहे तो नेस्कोला आहे, इकडे फक्त चिखलफेक होणार आहे आणि दरवेळी अशाच पद्धतीनं केला जातो. त्यांनी मला वाटतं आझाद मैदान वगैरे बोलले होते, तिथून ते बंदिस्त याच्यामध्ये गेले, त्यामुळे विचार कोणाचा बंदिस्त झाला किंवा विचारच नाही आहे तर बंदिस्त होणं किंवा पुढ्यावर राहणं होत नाही. त्यामुळे कोण काय बोलतं याच्याकडे आपण लक्ष देऊ. सर, या दसरा मेळाव्याला एक वेगळं महत्त्व आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आहे. दुसरा मुद्दा म्हणजे दोन ठाकरे मंडळ आहेत एकत्र आले आहेत, त्यामुळे या व्यासपीठावरनं काही घोषणा अपेक्षित आहेत का? शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा जो विचार आहे हा संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देणारा विचार असतो आणि विजयादशमीच्या या शुभमुहूर्तावर विचारांचं सोनं लुटण्यासाठी सगळेजण इथे येतात. त्यामुळे निवडणुका काय किंवा निवडणुकांशिवाय नेहमीच इथून विजयादशमीचा एक विचार संपूर्ण महाराष्ट्राला दिशा दाखवणारा जो कार्यक्रम असतो तो. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं भाषण असतं अशा पद्धतीचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. म्हणजे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण, शिव्या देणे इत्यादी सारखे प्रकार हे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यामध्ये होतात अशा पद्धतीचं भाजपाच्या नेत्यांचं थेट आरोप आहे की टोमणे फक्त तिथे दिसतील, सेम स्क्रिप्ट असते दरवर्षी असं देखील त्याचं म्हणणं आहे. कोणाची संस्कृती काय हे संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. महाराष्ट्राने गेल्या 3-1 वर्षामध्ये कोण कुठल्या पद्धतीचा काय संस्कृती काय संस्कार आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत. त्यामुळे त्यावर भाष्य करणं उचित नाही. महाराष्ट्राची जनता जाणून. थँक्यू सर. शुभ दसरा. तर मंडळी, आज इथली प्रत्येक बित्तम बातमी म्हणजे दोन्ही दसरा मेळावे ज्या ज्या काही वेगवेगळ्या घडामोडी असतील थेट न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे सगळे प्रतिनिधी सज्ज आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आज आमच्या या ठिकाणी शिवाजी पार्क VIP गेटवरती ज्या काही घडामोडी घडतील, जे वेगवेगळे नेते येतील त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सुमित सावंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाय प्रणाली कापसे आमच्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेरून तिथल्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात. शिवसेना भवनच्या इथून राहुल जोरी आमचे प्रतिनिधी आमच्याबरोबर आहेत. तर शिवसेना सभा VIP गेट जे आहे त्या ठिकाणाहून उदय जाधव हे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. आज सगळ्यांना सगळ्यात मोठी उत्सुकता आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या व्यासपीठावरती विचार ठाकरेंचाच, आवाज ठाकरेंचाच असं म्हणत एकत्र दिसणार का? काय नेमक्या घडामोडी घडतात? जाऊयात प्रणाली कापसे यांच्याकडे. प्रणाली, महत्वाचा मुद्दा, सगळ्यांच्या मनातला प्रश्न की राज ठाकरे आज या व्यासपीठावर दिसणार का? प्रणाली.
खरं तर याचीच उत्सुकता सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे की आज दसरा मेळावा होतोय. आत्तापर्यंत मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा मराठीचं व्यासपीठ झालं होतं तयार, त्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कित्येक वर्षानंतर दोन बंधूंना एकत्रित पाहण्याची संधी संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेली होती आणि तेव्हापासून अनेक अशा कौटुंबिक भेटी झाल्या, ज्या भेटींमुळे सातत्यानं अशी चर्चा होती की दसरा मेळाव्याला राज ठाकरे हे शिवतीर्थ या ठिकाणी जातील अथवा जाणार नाही. परंतु आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर शिवतीर्थावर कुठल्याही पद्धतीची हालचाल दिसत नाहीये. असं असलं तरी सकाळी मात्र इथं उपस्थित झालेल्या शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना स्वतः राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी यांनी त्यांचं मिठाई वाटून तोंड गोड केल्याचं आपल्याला बघायला मिळालं. तर एकूणच शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्या मनोमिलनाचा जो काही एकूण सूर आपल्याला गेल्या काही कालावधीमध्ये जुळताना दिसतो आहे, त्यालाच पुढे नेट आजच्या सकाळच्या सत्रामध्ये राज ठाकरे यांनी इथं उपस्थित शिवसैनिकांचं सुद्धा तोंड गोड केलं. त्यामुळे दसरा मेळाव्याला राज ठाकरे हे कारण त्यांच्या अगदी घराच्या समोरच शिवाजी पार्क आहे, त्यामुळे तिथे जातील का? अगदी प्रणाली, आम्ही तुझ्याकडनं याबद्दलचे अपडेट घेत राहू. पण आता या